थोड्याच वेळात भाजपच्या कोर कमिटीची बैठक सुरू होणार आहे। विधिमंडळ गटनेता निवडीसाठी भाजपची बैठक सुद्धा होणार आहे। सीतारामन आणि विजय रूपाणी बैठकीसाठी पक्ष निरीक्षक असणार आहेत। थोड्याच वेळात फडणवीसांच्या नावाची अधिकृत घोषणा होणार असल्याची माहिती आहे। बातमी आपण पाहतोय, देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची अधिकृत घोषणा ही अगदी थोड्याच वेळात होणार आहे। खरं तर विधिमंडळामध्ये विधान भवनामध्ये आज भाजपच्या कोर कमिटीची बैठक पार पडते। निर्मला सीतारामन या निरीक्षक म्हणून मुंबईमध्ये पोहोचलेले आहेत। हे आपण विधान भवनाच्या विधिमंडळाच्या आतली दृश्य सुद्धा पाहतोय। निर्मला सीतारामन यांची ही दृश्य आपण पाहतोय। थोड्याच वेळात भाजपच्या कोर कमिटीची बैठक ही सुरू होणार आहे। तर ही विधान भवनाच्या आतली दृश्य आपण पाहतोय। निर्मला सीतारामन आणि विजय रूपाणी हे पक्ष निरीक्षक असणार आहेत। विधान भवनाच्या आतमध्ये भाजपच्या नेत्यांना फेटा बांधला जातोय आणि त्याची दृश्य आपण पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर पाहत होतो। निर्मला सीतारामन या आता विधान भवनासाठी रवाना होत आहेत आणि त्याचे लाईव्ह दृश्य आपण पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर पाहतोय। थोड्याच वेळात कोर कमिटीची बैठक सुरू होईल। अगदी थोड्याच वेळात भाजपच्या कोर कमिटीची बैठक सुरू होणार आहे। निर्मला सीतारामन आणि विजय रूपाणी हे बैठकीसाठी पक्ष निरीक्षक असणार आहेत। लाईव्ह दृश्य आपण पाहतोय। निर्मला सीतारामन आणि विजय रूपाणी हे आता विधान भवनाकडे विधिमंडळाकडे रवाना झालेले आहेत। अगदी काही मिनिटात ते त्या परिसरात त्या भागात पोहोचतील, विधान भवनात पोहोचतील। तसंच देवेंद्र फडणवीस ज्यांच्या नावावर आज शिक्कामोर्तब होणार आहे ते देवेंद्र फडणवीस सुद्धा सागर बंगल्यावरून निघालेले आहेत। तर ही दृश्य आपण पाहतोय विधान भवनाच्या विधिमंडळाच्या परिसराच्या आतली दृश्य, जिथे भाजपच्या नेत्यांना खरं तर फेटा बांधला जातोय। भगव्या रंगाचा असा हा फेटा भाजपच्या नेत्यांना बांधला जातोय आणि त्याची दृश्य आपण पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर पाहतोय। अतुल भातखळकर भाजपचे नेते यांना हा फेटा बांधला जातो। भाजपचे जवळपास सर्व महत्त्वाचे नेते हे विधान भवनात पोहोचलेले आहेत। हे दृश्य आपण पाहतोय। देवेंद्र फडणवीस हे विधान भवनामध्ये विधिमंडळामध्ये दाखल झालेले आहेत। आपण एक्सक्लुझिव्ह दृश्य पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर पाहतोय। खरं तर आज देवेंद्र फडणवीस यांचं नाव हे जाहीर होणार आहे। अधिकृतपणे नाव जाहीर केलं जाईल। त्यांच्या नावावर आज शिक्कामोर्तब केलं जाईल, नाव फायनल केलं जाईल। देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत आपल्याला नितेश राणे असल्याचं सुद्धा पाहायला मिळतंय त्यांच्या पाठीमागे त्यांच्या सोबत। तर ही दृश्य आपण पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर एक्सक्लुझिव्ह दृश्य पाहतोय। आज देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची अधिकृत घोषणा होणार आहे। 3:30 वाजता राज्यपाल महोदयांकडे आम्ही सरकार स्थापनेचा दावा घेऊन जाऊ आणि सरकार स्थापनेचा दावा घेऊन गेल्यावर त्या संदर्भातला अधिकृत घोषणा ची सुरुवात होईल आणि विधिमंडळ नेता निवडला जाईल। 3:30 वाजता राज्यपाल महोदयांकडे आम्ही सरकार स्थापनेचा दावा घेऊन जाऊ आणि सरकार स्थापनेचा दावा घेऊन गेल्यावर त्या संदर्भातला अधिकृत घोषणा। भाजपचे जवळपास सर्व मोठे नेते, राज्यातले सर्व मोठे नेते हे विधान भवनात विधिमंडळात पोहोचलेले आहेत। चंद्रशेखर बावनकुळे जे प्रदेशाध्यक्ष आहेत ते पोहोचलेले आहेत। भाजपचे नेते असलेले अशोक चव्हाण पोहोचलेले आहेत। अतुल भातखळकर पोहोचलेले आहेत। स्वतः देवेंद्र फडणवीस हे काही मिनिटांपूर्वी विधान भवन परिसरात पोहोचलेले आहेत। त्यांच्यासोबत नितेश राणे सुद्धा आहेत। नवनिर्वाचित आमदार नितेश राणे, भाजपचे आक्रमक नेते नितेश राणे हे सुद्धा देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत विधिमंडळ परिसरात पोहोचलेले आहेत। निर्मला सीतारामन या सुद्धा आणि सोबतच विजय रूपाणी जे बैठकीसाठी पक्ष निरीक्षक असणार आहेत ते सुद्धा विधान भवनाकडे रवाना झालेले आहेत। अगदी काही मिनिटात ते सुद्धा पोहोचतील आणि आजच्या या 2 बैठकींमध्ये आधी तर पक्षाची बैठक पार पडेल आणि त्यानंतर गटनेता निवडीसाठीची बैठक पार पडेल। या बैठकांमधून देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं जाईल आणि अधिकृतपणे देवेंद्र फडणवीस यांचं नाव आज जाहीर केलं जाईल आणि उद्याच्या शपथविधी सोहळ्यामध्ये देवेंद्र फडणवीस हे तिसऱ्यांदा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील। निर्मला सीतारामन आणि विजय रूपाणी हे बैठकीसाठी पक्ष निरीक्षक असणार आहेत आणि ते विधान भवनाकडे रवाना झालेले आहेत। हे दृश्य आपण पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर एक्सक्लुझिव्ह अशी दृश्य पाहतोय। एकीकडे देवेंद्र फडणवीस विधान भवनात दाखल झाल्याचे दृश्य आपण पाहतोय, तर त्यांच्या पूर्वीच भाजपचे बडे नेते हे विधान भवनात दाखल झालेले आहेत। राहुल नार्वेकरांना आपण पाहू शकतो विधान भवनात दाखल होता वेळची ही दृश्य। प्रवीण दरेकर भाजपचे नेते, विधान परिषदेचे आमदार हे सुद्धा विधान भवनात दाखल झालेले आहेत। अशोक चव्हाण पोहोचलेले आहेत। आशिष शेलार पोहोचलेले आहेत। चंद्रशेखर बावनकुळे पोहोचलेले आहेत। मनीषा चौधरी पोहोचलेले आहेत। भाजपचे जवळपास सगळे नेते हे आता विधान भवनात पोहोचलेले आहेत। भाजप समर्थक आमदार असलेले रवी राणा हे सुद्धा विधान भवनात पोहोचलेले आहेत आणि विधान भवनात पोहोचलेल्या सर्व नेत्यांना, सर्व आमदारांना भगव्या रंगाचा फेटा हा बांधला जातोय।